नमस्कार. भारतात मुलींच्या शिक्षणाबद्दल आपण नेहमीच ऐकतो की खूप प्रगती झाली आहे. पण आजही लाखो मुली शाळेच्या बाहेर आहेत. हे एक असं वचन आहे जे अजून पूर्ण व्हायचंय. एका नवीन अभ्यासाच्या आधारे आपण ही प्रगती, त्यामागची आव्हानं आणि यामागे असलेली गुंतागुंतीची कारणं समजून घेणार आहोत. चला तर मग या महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाऊया. हे वाक्य या संपूर्ण विषयाचं सार आहे, नाही का? शिक्षण म्हणजे फक्त पदवी मिळवणं नाही, ते गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. विचार करा, एक शिकलेली मुलगी फक्त स्वतःसाठी नाही, तर तिच्या पूर्ण कुटुंबासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी संधींची नवी दारं उघडते. तर मुलींना शिकवणं म्हणजे फक्त समान हक्क देण्याचा प्रश्न नाहीये. ही देशाच्या भविष्यासाठी केलेली एक सगळ्यात मोठी आणि सगळ्यात हुशारीची गुंतवणूक आहे. पण ती कशी? चला पाहूया. बघा, जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा त्याचा परिणाम फक्त तिच्यापुरता राहत नाही. तो एखाद्या डॉमिनो इफेक्टसारखा पसरतो. एक शिकलेली आई आपल्या मुलांच्या आरोग्याची, त्यांच्या शिक्षणाची जास्त चांगली काळजी घेते. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, ज्यामुळे कुटुंबाचं राहणीमान सुधारतं आणि हे सगळं मिळून हळूहळू संपूर्ण समाजालाच पुढे घेऊन जातं. मग प्रश्न हा आहे की इतके फायदे असूनही हा प्रगतीचा रस्ता इतका खडतर का आहे? यामागे 4 प्रमुख अडथळे आहेत जे एकमेकांमध्ये खूप गुंतलेले आहेत. ते नेमके कोणते आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हा प्रश्न आपल्याला थेट समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. शिक्षण महत्त्वाचं आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते देशातल्या प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवण्यात नेमक्या अडचणी तरी काय आहेत? इथे आपल्याला या अडथळ्यांची एक स्पष्ट चौकट दिसतेय. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, संस्थात्मक आणि धोरणात्मक. म्हणजे प्रॉब्लेम एका ठिकाणी नाहीये. चला, पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण यातल्या प्रत्येक अडथळ्यावर जरा सविस्तरपणे नजर टाकूया. पहिला आणि कदाचित सगळ्यात मोठा अडथळा तो आपल्या समाजात आणि मानसिकतेत खोलवर रुजलेला आहे. मुलगी म्हणजे चूल आणि मूल ही जुनाट विचारसरणी, लहान वयात मुलीचं लग्न लावून देण्याची प्रथा, जात धर्माच्या नावावर होणारा भेदभाव, या सगळ्यामुळे एका मुलीचे पंख शाळेत पोहोचायच्या आधीच कापले जातात. कागदावर जरी शिक्षण मोफत असलं तरी त्याचा छुपा खर्च असतोच. म्हणजे गणवेश, पुस्तकं, शाळेत जायला लागणारा खर्च. जेव्हा घरात खाणारी तोंडं जास्त आणि कमवणारे हात कमी असतात तेव्हा पालकांसमोर एक खूप कठीण प्रश्न उभा राहतो. मुलाला शिकवायचं की मुलीला? आणि शिकूनही पुढे नोकरीची खात्री नसेल तर मग हा खर्च वाया जाईल असं त्यांना वाटू लागतं. आता वळूया थेट शिक्षण व्यवस्थेकडे. अनेक ठिकाणी शाळांची अवस्था खूप वाईट आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, मुलींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, शिकवण्याचा सुमार दर्जा. पण या सगळ्यापेक्षाही एक मोठी चिंता पालकांना सतावत असते, ती म्हणजे मुलींच्या सुरक्षितेची. शाळेचा रस्ताच जर सुरक्षित नसेल तर कोणता पालक आपल्या मुलीला शाळेत पाठवण्याचं धाडस करेल? आणि शेवटचा अडथळा तो म्हणजे धोरणांमधल्या उणीवा. म्हणजे कागदावर कायदे आणि योजना तर खूप छान बनवल्या जातात, पण त्यांचं जमिनीवर काय होतं? बालविवाह रोखणारे कायदे आहेत, पण ते सर्रासपणे मोडले जातात. अनेकदा सरकारचं लक्ष फक्त किती मुली शाळेत दाखल झाल्या या आकड्यावर असतं, पण त्या शाळेत काय आणि कसं शिकल्या या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष होतं. बरं, या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार आणि समाजाने नक्की काय पावलं उचलली आहेत हे आपण आता बघूया. कारण कागदावरची धोरणं आणि जमिनीवरचं वास्तव यात किती मोठं अंतर आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने खरं तर अनेक मोठ्या योजना आणल्या आहेत. जसे की शिक्षण हक्क कायदा, जो प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा मूलभूत हक्क देतो, किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी देशव्यापी मोहीम. या सगळ्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा हेतूही चांगला आहे. आणि इथेच खरी मेख आहे. कागदावरच्या योजना आणि प्रत्यक्षातलं वास्तव यात एक खूप मोठी दरी आहे. नोकरशाहीच्या लाल फितीत अडकल्यामुळे किंवा अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे या चांगल्या योजनांचा खरा फायदा शेवटच्या मुलीपर्यंत पोचतच नाही. पण जिथे सरकारी यंत्रणा कमी पडते तिथे स्थानिक पातळीवरचे प्रयत्न एक आशेचा किरण बनून समोर येतात. अनेक स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO आणि गाव पातळीवरच्या पंचायती मुलींना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी खूप मोलाचं काम करतात. हेच स्थानिक प्रयत्न बदलाचा खरा पाया रचत आहेत. ठीक आहे, तर आपण समस्या समजून घेतल्या, त्यावरचे प्रयत्नही पाहिले. आता ह्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजनांची गरज आहे याचा एक आराखडा पाहूया. या अभ्यासात एक 6 सूत्री आराखडा सुचवला आहे. आणि हा फक्त एक सुटा उपाय नाही,
तर हा एक संपूर्ण रोडमॅप आहे. म्हणजे शाळा सुधारण्यापासून ते समाजाची मानसिकता बदलण्यापर्यंत आणि कायदे कडक करण्यापासून ते गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यापर्यंत प्रत्येक पैलूवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या पेपरच्या लेखकांचं हेच मुख्य म्हणणं आहे. तुकड्या तुकड्यांमध्ये उपाय करून ही एवढी मोठी समस्या सुटणार नाही. यासाठी सरकार, समाज आणि स्थानिक संस्था या सगळ्यांनी मिळून एकाच वेळी सर्व आघाड्यांवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग शेवटी हा एकच महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. जर आपण सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर भारतातील प्रत्येक मुलीसाठी शिक्षणाचं जे एक अपूर्ण वचन आहे ते आपण खरंच पूर्ण करू शकू का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.